तर समोरच्या पप्पाला आहे शुगर आणि त्यांना सप्पक चहा लागतो, त्यामुळे मी पण आज सप्पक चहा प्यावं म्हटलं. आणि खिडकीच्या बाहेर बघते तर काय मस्त असे उंट वगैरे आले होते. आता ते असो, त्यानंतर समोरला आंघोळ घालून ना त्याला छान असं गुंडाळून झोपी लावलं. आता सध्या त्याला गुंडाळ्यावर छान झोपी जातोय. त्यानंतर मी आणि समोरच्या पप्पा आरशासमोर इतकं शायनिंग मारत होतो, बापरे काय सांगायचं आहे. त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला, आई बाहेर गेल्या होत्या आणि मस्त असं वरण वगैरे केलं होतं आज जेवणामध्ये. छान असं पोटोबा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर ना समरसाठी ड्रायफ्रूटची जी पावडर असते ती करायची होती. या पावडरसाठी काही नाही जास्त, मी इथे घेतले बदाम, नंतर ओट्स, नंतर घेतले अक्रोड आणि जे लाहे असतात ते, आणि काजू. आता राहिलेले थोडे मकाने. आता ही रेसिपी ना मी कशी केली तुम्हाला बघायचं असेल तर मी मोठा व्हिडिओ पण टाकला आणि तुम्ही ते नक्की जाऊन बघू शकता. आता इथं मखाने ओट्स जे आहे ते भाजून घेतले, त्यानंतर काजू बदाम वगैरे भाजून घेतले आणि पावडर वगैरे करून ठेवले. सो असा होता आमचा दिवस. बाय.